मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCTचं प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक MCQ सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजमध्ये आपण बीएड परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे MCQ, त्या MCQची उत्तरं आणि उत्तरांचं डिटेल डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे, जर तुम्ही या MCQचा व्यवस्थित अभ्यास केला, तर बीएड परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळण्यासाठी याची मदत होणार आहे. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ELCT साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 1 डिसेंबरपासून सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQच्या माध्यमातून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच या बॅचला जॉईन करा आणि बीएड सीईटीमध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच वॉज द फर्स्ट मेटल युज्ड बाय मॅन? ऑप्शन दिलेत आपल्याला कॉपर, सिल्वर, ब्रॉन्झ, ब्रास. मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता होता? तांबे, चांदी, ब्रॉन्झ आणि कांस्य. तर विद्यार्थी मित्रांनो, इसवी सन 9000 वर्षापूर्वी माणसाला खनिजांपासून तांब मिळवण्याची कला अवगत होती. त्याच्यामुळे तांब जो धातू आहे तो माणसाने सर्वप्रथम त्याच्या विविध कामामध्ये वापरलेला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, कॉपर किंवा तांबे. पुढचा प्रश्न आहे, द ग्रेटेस्ट इन्व्हेन्शन ऑफ अ मॅन इन अ पॅलिओलिथिक एज वॉज फायर, पॉटर्स व्हील, मेटल इम्प्लिमेंट्स, स्पिनिंग ऑफ अ क्लॉथ. पॅलिओलिथिक युगातील मानवाचा सर्वात मोठा शोध कोणता होता? ऑप्शन दिलेत आग, कारिगिरी चाक, धातूची उपकरणे आणि कापड कातणे. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅलिओलिथिक युगातील मानवाचा सर्वात मोठा शोध हा आग होता, कारण यामुळे त्याला उष्णता आणि संरक्षण तसेच अन्न शिजवण्यासाठी मदत झाली. आणि ही गोष्ट सुमारे 15 लक्ष वर्षापूर्वीची आहे. त्या काळापासून माणूस आग वापरायला सुरू झाला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आग, जो की पॅलिओलिथिक काळातील माणसाचा सर्वात मोठा शोध होता. पुढचा प्रश्न आहे, द मेन चॅनल ऑफ आवर नॉलेज अबाउट द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आर. ऑप्शन्स आर गिवन, इन्स्क्रिप्शन, कॉइन्स, पाम अँड बर्च लीफ मॅन्युस्क्रिप्ट्स, आर्किओलॉजिकल एक्सकेव्हेशन्स. सिंधू सभ्यतेतील आपली मुख्य माहितीचे स्रोत कोणते आहेत? शिलालेख, नाणी, पाम आणि बर्च पानांचे हस्तलिखित आणि पुरातत्वीय उत्खनन. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू सभ्यतेमध्ये जी आपल्याला मुख्य माहिती कळते ती सगळी माहिती आपल्याला पुरातत्वीय उत्खननातून मिळते, ज्यामध्ये मोहेंजोदाडो आणि हडप्पा येथील नगर रचना, त्याच्यानंतर त्यांनी वापरलेली नाणी, त्यांची भांडी, इतर सर्व अवशेष आपल्याला त्या काळातले उत्खननामध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ड, पुरातत्वीय उत्खनन, आर्किओलॉजिकल एक्सकेव्हेशन्स. प्रश्न आहे, द मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज. सिंधू सभ्यतेतील लोकांचे मुख्य व्यवसाय कोणते होते? ऑप्शन दिलेत आपल्याला शेती, पशुपालन, शिकारी आणि व्यापार. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू सभ्यता किंवा जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे त्या काळामध्ये मुख्य जे व्यवसाय होते त्याच्यामध्ये शेती हा व्यवसाय मुख्य मानला जायचा, ज्यामध्ये गहू, बार्ली, तांदूळ आणि कापूस या पिकांचं उत्पादन घेतलं जायचं. आणि मेसोपोटामिया आणि इतर देशांसोबत व्यवसाय आणि व्यापार या वस्तूंचा सिंधू सभ्यतेतील लोकांचा चालायचा. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ, शेती किंवा ऍग्रिकल्चर. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. हरप्पाच्या उत्खननात आढळलेली नृत्य करणारी मुलीची प्रसिद्ध मूर्ती कोणत्या सामग्रीने बनवलेली होती? द फेमस फिगर ऑफ डान्सिंग गर्ल फाउंड इन एक्सकॅव्हेशन ऑफ हरप्पा वॉज मेड ऑफ. ऑप्शन्स आहेत टेराकोटा, स्टियाटाइट, कांस्य आणि लाल सलाइट. तर विद्यार्थी मित्रांनो, हरप्पा उत्खननात जी सापडलेली नृत्य करणारी मुलीची मूर्ती आहे ती कांस्य या धातूपासून बनवलेली गेली होती. आणि ही मूर्ती जी बनवली ती लॉस्ट वॅक्स पद्धतीने, ही एक मेथड आहे मूर्ती घडवण्याची, त्या पद्धतीने बनवली गेली होती. आणि ही सुमारे इसवी सन पूर्व 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये ही मूर्ती हडप्पा संस्कृतीमध्ये बनवली होती आणि ती आता रिसेंटली उत्खननामध्ये आढळली गेली. त्यामुळे
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क कांस्य ब्रॉन्झ. चला मग पुढचा प्रश्न पाहूयात. मोहेंजोदारो इज ऑल्सो नोन ॲज, मोहेंजोदारो हे दुसऱ्या नावाने ओळखले जाते. महान मृदुंग, जीवितांचा मृदुंग, जिवंत मृदांग आणि मरणाचा मृदंग. तर विद्यार्थी मित्रांनो, मोहेंजोदारोला मरणाचा मृदुंग किंवा माउंट ऑफ डेड असंही म्हटलं जातं. याचं रिझन हे आहे की ज्यावेळेस उत्खनन केलं गेलं त्यावेळेस त्या उत्खननामध्ये अनेक मानवी सांगाडे एका ठिकाणी आढळले, त्याच्यामुळे या नावाने मोहेंजोदारो हे प्रसिद्ध आहे, मरणाचा मृदांग. ऑप्शन डी किंवा ऑप्शन ड माउंट ऑफ डेड, मरणाचा मृदांग हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ कुठे शोधण्यात आले. द ग्रेट बाथ ऑफ द इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वॉज डिस्कवर्ड इन हडप्पा, लोथल, मोहेंजोदारो आणि रोपर. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू संस्कृतीमधलं जे ग्रेट बाथ होतं, प्रशस्त स्नानगृह असंही म्हणतात, ते मोहेंजोदारो येथे सापडले होतं. आणि हे जे ग्रेट बाथ होतं हे सार्वजनिक स्नानासाठी, आंघोळीसाठी वापरलं जायचं आणि अनेक धार्मिक विधी संबंधी कार्यांसाठी पण हे ग्रेट बाथ वापरलं गेलं असण्याची दाट शक्यता आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोहेंजोदारो. ऑप्शन क इथे करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे, मेलुहा हे प्राचीन नाव सिंधू क्षेत्राला कोणत्या लोकांनी दिले. मेलुहा इज द एन्शियंट नेम गिवन टू द इंडस रिजन बाय विच सिव्हिलायझेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, मेसोपोटामियाचे जे लोक होते त्यांनी या सिंधू क्षेत्राला मेलुहा हे नाव त्या काळी दिले होते, कारण त्या काळी सिंधू क्षेत्राचा आणि मेसोपोटामियाचा व्यापार पण चालायचा आणि त्या काळात ही घडलेली घटना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, ऑप्शन सी, मेसोपोटामिया. चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. आर्य भारतात कोणत्या क्षेत्रात स्थायिक झाले किंवा आर्य भारतात कोणत्या प्रदेशात स्थायिक झाले. द आर्यन्स वेर फर्स्ट सेटल इन इंडिया इन विच अ रिजन. इथे आपल्याला ऑप्शन दिलेत पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थान. तर मित्रांनो, आर्य भारतात सगळ्यात पहिले पंजाब प्रदेशात स्थायिक झाले होते, जेथे त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, आपली संस्कृती पण त्यांनी तिथे स्थापली आणि मग पुढे गंगा यमुना खोऱ्यात त्यांचा विस्तार झाला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ किंवा ए, पंजाब प्रांत. ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. द दसराजन वॉर वॉज अ बॅटल फॉट बिटवीन हाऊ मेनी किंग्स अँड सुदास. दसराजन युद्ध ही लढाई कोणत्या राजांमध्ये आणि सुदास यांच्यात लढली गेली. आपल्याला ऑप्शन्स दिले तिथे 5 राजे, 10 राजे, 7 राजे, 12 राजे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दिलंय. दसराजन म्हटलेलं आहे. दसरा म्हणजे 10 साठी आपण हा वर्ड वापरतो. तर मग ऑप्शन ब 10 राजे, 10 किंग्स हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि ही जी लढाई झाली होती दसराजन, ही एन्शियंट इंडियामध्ये झाली होती आणि या लढाईमध्ये सुदास यांचा विजय झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी 10 राजे हे असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. इन द वैदिक पीरियड इच विलेज हॅड अ लीडर कॉल्ड अ डॅश डॅश. वेद काळात प्रत्येक गावात एक प्रमुख ज्याला डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते. तर विद्यार्थी मित्रांनो, वेद काळामध्ये समाजाची जी परिस्थिती होती ती म्हणजे लोक कबिला पद्धतीने राहत होते. लोकांचे ग्रुप राहायचे, वेगवेगळ्या ठिकाणी असायचे ते, आणि त्यांचे विलेजेस असायचे. तर त्या विलेजेस म्हणजे छोटे छोटे गावं असायचे. तर त्या गावांमध्ये जसा सध्याच्या काळाला आपल्याकडं सरपंच वगैरे असतात, सरपंच हा गावाचा प्रमुख असतो, तसंच त्यांच्या काळामध्ये म्हणजे वैदिक काळामध्ये जे गावं असायचे त्यांचा जो प्रमुख असायचा त्याला ग्रामीणी असं म्हटलं जायचं. तर ऑप्शन बी ग्रामीणी हे याचं करेक्ट आन्सर असणार. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. विच इज द ओल्डेस्ट वेदा. सामवेदा, यजुर्वेदा, अथर्ववेदा, ऋग्वेदा. सर्वात जुना वेद कोणता आहे या ठिकाणी विचारलंय. ऑप्शन्स दिलेत आपला सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. तर विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेद जो आहे तो सर्वात जुना वेद आहे आणि तो सुमारे 1500 ते 1200 इसवी सन पूर्व कालखंडात रचला गेला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऋग्वेद. ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. द वर्ड विद फ्रॉम विच वेदा हॅज बीन डिराइव्ड मीन्स. विद या शब्दापासून वेद हा शब्द उत्पन्न झाला आहे, त्याचा अर्थ काय. इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत देव, सिद्धांत, ज्ञान आणि पवित्र. तर विद्यार्थी मित्रांनो, विद हा जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्ञान हा होतो.
किंवा शिकवणी असा होतो. त्यामुळे इथे ऑप्शन क ज्ञान ऑर नॉलेज हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. In the Paleolithic period, man barely managed to gather his food and lived on hunting. This period is also known as the Stone Age, Iron Age, Bronze Age, Copper Age. पॅलिओलिथिक काळात माणसाने फारच कमी अन्न गोळा केले आणि शिकारी करून जीवन व्यतीत केले. या काळाला काय म्हटले जाते? ऑप्शन्स आहेत अश्मयुग, लोखंडाचे युग, कांस्य युग आणि ताम्रयुग किंवा तांब्याचं युग. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅलिओलिथिक काळाला अश्मयुग सुद्धा म्हटलं जातं आणि या काळामध्ये माणसाने मुख्यतः दगडी हत्यारांचा वापर केला. जी सगळी काही हत्यारं माणसाने बनवली त्या काळात ती सगळी दगडापासून बनवलेली होती आणि त्या हत्यारांचा वापर करून मानव त्यावेळेस शिकार करायचा आणि आपलं अन्न गोळा करून गुहेमध्ये राहून आपलं आयुष्य व्यतीत करायचा. त्यामुळे अश्मयुग ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे ते पाहूया. ड्युरिंग द मेसोलिथिक पिरियड द डोमेस्टिकेशन ऑफ विच ॲनिमल बिगन. मेसोलिथिक कालावधीत कोणत्या प्राण्याला पाळणं सुरू झालं? तर इथे ऑप्शन्स आहेत घोडे, कुत्रे, शेळ्या आणि गायी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो मेसोलिथिक काळ होता तो पॅलिओलिथिक काळानंतर होता आणि या काळामध्ये माणूस हळूहळू सेटल व्हायला लागला होता, एका ठिकाणी शेती करायला लागला होता आणि या काळामध्ये प्राणीही पाळणं माणसाने सुरू केलं होतं. आणि याच काळामध्ये कुत्रे माणसाने पाळायला सुरू केले, कारण कुत्रे पाळल्यानंतर कुत्र्यांचा उपयोग शिकारीसाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी माणूस तेव्हा करायचा. त्यामुळे इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब कुत्रे. प्रश्न आहे चौथी बौद्ध परिषद कोणी आयोजित केली? द फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल वॉज हेल्ड बाय. ऑप्शन्स दिलेत आपल्याला अशोक कनिष्क, चंद्रगुप्त आणि हर्षवर्धन. तर विद्यार्थी मित्रांनो, चौथी बौद्ध परिषद जी होती ती राजा कनिष्क याने सेकंड सेंचुरी म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये काश्मीर येथे आयोजित केलेली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब कनिष्क. ठीक आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या शासकाने प्रत्येक 5 वर्षांनी प्रयाग येथे धार्मिक सभा आयोजित केली? आपल्याला ऑप्शन्स दिलेत अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, चंद्रगुप्त, विक्रमादित्य. Who among the following rulers held a religious assembly at Prayag every 5 years? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सम्राट हर्षवर्धन यांनी प्रत्येक 5 वर्षांनी प्रयाग येथे धार्मिक सभा आयोजित केली. प्रश्न आहे बुद्धांनी खालीलपैकी काय मान्य केले नाही? मूर्तिपूजा, मृत्यूनंतरचे आत्म्याचे अस्तित्व, यज्ञ. खालील कोड्स वापरून योग्य उत्तर निवडा. ऑप्शन्स आहे 1 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3 आणि हे सर्व. बुद्धा डिड नॉट रेकग्नाइज आयडल वर्शिप, एक्झिस्टन्स ऑफ सोल आफ्टर डेथ, सॅक्रिफाइस. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड्स गिवन बिलो. तर मित्रांनो, गौतम बुद्ध जे होते त्यांनी मूर्तिपूजा आणि यज्ञ या 2 गोष्टी मान्य केल्या नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1 आणि 3, ऑप्शन ए 1 and 3. पुढचा प्रश्न आहे कैवल्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे? विथ विच रिलिजन इज कैवल्य असोसिएटेड? तर मित्रांनो, कैवल्य ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही बौद्ध धर्माशी संबंधित आहे, जे निर्वाण आणि मोक्ष साधण्याच्या प्रक्रिया सूचित करते. त्यामुळे ऑप्शन अ बौद्ध धर्म किंवा बुद्धिझम इज द करेक्ट आन्सर. प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग रिलिजन्स स्प्रेड इन डिफरंट पार्ट्स ऑफ एशिया. खालीलपैकी कोणता धर्म आशियाच्या विविध भागात पसरला? तर मित्रांनो, बौद्ध धर्म जो आहे तो आशियाच्या विविध भागात पसरला होता. विशेषतः दक्षिण, आग्नेय आणि पूर्व आशिया या भागामध्ये बौद्ध धर्म त्या काळी पसरण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ बुद्धिझम किंवा बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न आहे द इंट्रोडक्शन ऑफ बुद्धिझम इन टू चायना इज ट्रेडिशनली ॲट्रिब्युटेड टू. बौद्ध धर्माची चीनमध्ये ओळख पारंपरिकपणे कोणत्या व्यक्तीला दिली जाते? कश्यप मतंगा हे जे होते हे चीनमध्ये बौद्ध धर्माची ओळख यांनी करून दिली होती आणि हे बौद्ध धर्माचा प्रचार चीनमध्ये करण्यासाठी गेले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कश्यप मतंगा. चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. बौद्ध धर्म आणि जैन धर्म दोघांनी कशावर जोर दिला? बुद्धिझम अँड जैनिझम बोथ गिव्ह स्ट्रेस ऑन. आपल्याला ऑप्शन्स दिलेत
देवतेची पूजा, अहिंसा, आत्मतपास यापैकी काहीही नाही. तर मित्रांनो, बौद्ध धर्म आणि जो जैनिझम आहे किंवा जैन धर्म आहे या दोघांमध्ये एक कॉन्सेप्ट जी आहे ती कॉमन आहे. ती कॉन्सेप्ट म्हणजे अहिंसा. दोन्ही धर्मामध्ये अहिंसेवरती विशेष जोर देण्यात आलेला आहे. त्यांचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांच्यामध्ये अहिंसेला इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन बी अहिंसा किंवा नॉन व्हायलन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे हु रोट द कल्पसूत्रा. कल्पसूत्र कोणत्या व्यक्तीने लिहिले? ऑप्शन्स आहे भद्रबाहू, स्थूलभद्र, गोपाळ, गोसाला. तर मित्रांनो, कल्पसूत्र जे आहे, कल्पसूत्र हे जैन धर्माच्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे आणि हे लिहिण्याचं काम स्थूलभद्र, ऑप्शन बी स्थूलभद्र यांनी केलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी स्थूलभद्र. पुढे आहे मगध राज्याचा पहिला सम्राट जो 6व्या शतकात अस्तित्वात होता तो कोण होता? तर मित्रांनो, बिंबिसार जो आहे तो मगध राज्याचा पहिला सम्राट होता आणि तो 6व्या शतकामध्ये अस्तित्वात होता. द फर्स्ट मोनार्क ऑफ मगध किंगडम इन द 6th century BC was बिंबिसारा. ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? इन विच लँग्वेज डिड बुद्धा प्रीच? ऑप्शन्स दिलेत पाली, प्राकृत, ब्राह्मी, संस्कृत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पाली या भाषेचा वापर त्यावेळेस शिक्षणातली मुख्य भाषा म्हणून केली जायचा, म्हणून पाली या भाषेमध्ये गौतम बुद्धांनी आपले उपदेश दिलेले आहेत. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए पाली. महावीरांची मूळ शिकवण कोणत्या ग्रंथात आहे? द ओरिजिनल टीचिंग्स ऑफ महावीरा आर कंटेन्ड इन विच ऑफ द फॉलोइंग टेक्स्ट? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 12 अंग, 14 पूर्व, त्रिपिटक आणि जातक. तर मित्रांनो, महावीरांच्या ज्या मूळ शिकवणी आहेत त्या 12 अंग या जैन धर्माच्या प्रमुख ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 12 अंगाज किंवा 12 अंग. प्रश्न आहे शिशुनाग वंशाचा संस्थापक कोण होता? हु वॉज द फाउंडर ऑफ द शिशुनागा डायनेस्टी? तर मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्शन दिलेत बिंबिसार, शिशुनाग, चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शिशुनाग स्वतः या वंशाचा संस्थापक होता. तुम्हाला प्रश्नामध्येच इथे उत्तर पण देण्यात आलेलं आहे, ते फक्त लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे शिशुनाग ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे चंद्रगुप्त मौर्याला नंद वंश उलथवण्यात कोणाची मदत झाली किंवा कोण मदत करत होते? हु हेल्प चंद्रगुप्त मौर्य ओव्हरथ्रो द नंदा डायनेस्टी? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत अशोका, शिशुनाग, चाणक्य, बिंबिसार. तर चाणक्य हे जे होते यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना नंद वंश उलथवण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी चाणक्य. प्रश्न आहे भारतात राजाच्या प्रतिमेसह नाणे जारी करणारे आणि पहिल्यांदा सोनेरी नाणे जारी करणारे कोण होते? हु वर द फर्स्ट टू इश्यू कॉइन विथ द किंग्स इमेज अँड द फर्स्ट टू इश्यू गोल्ड कॉइन इन इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, गुप्त जे होते ऑप्शन बी हे भारतामध्ये राजाच्या प्रतिमेसह नाणे जारी करणारे आणि पहिल्यांदाच सोनेरी नाणे जारी करणारे सम्राट होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी गुप्त. कोणत्या प्रांताने 1397 मध्ये दिल्लीपासून वेगळं होऊन स्वतंत्र राज्य स्थापन केलं? ऑप्शन्स दिलेत आपल्याला बंगाल, गुजरात, माळवा आणि राजस्थान. विच प्रॉव्हिन्स ब्रोक अवे फ्रॉम दिल्ली इन 1397 AD टू फॉर्म अन इंडिपेंडंट किंगडम? तर विद्यार्थी मित्रांनो, 1397 मध्ये दिल्ली सल्तनत पासून वेगळं होऊन जफर खानने गुजरातमध्ये स्वतंत्र आपली सल्तनत त्यावेळेस स्थापन केली होती. त्यामुळे ऑप्शन बी गुजरात याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. काश्मीरवर 1339 मध्ये शमसुद्दीन शहाने आपली सत्ता प्रस्थापित करण्यापर्यंत कोणते राजे राज्य करत होते? हु रूल्ड काश्मीर अंटिल शमसुद्दीन शहा असर्टेड हिमसेल्फ इन 1339 AD? तर मित्रांनो, 1339 पूर्वी काश्मीरवर हिंदू शासक राज्य करत होते आणि त्यामध्ये सहदेव हा जो राजा होता तो शेवटचा प्रमुख राजा तिथे होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंदू रूलर्स, हिंदू शासक. चला मग पुढचा प्रश्न पाहूयात. हु बिल्ट द विजय स्तंभ ऍट चित्तोड? विजय स्तंभ कोणत्या राजाने चित्तोड मध्ये बांधला? ऑप्शन्स आहेत राणा सांगा, राणा कुंभा, महाराणा प्रताप आणि राजा सिंग. तर मित्रांनो, राणा कुंभाने 1448 मध्ये चित्तोडमध्ये विजय स्तंभ बांधला, जो माळवाच्या महमूद खिलजीवर विजयाची आठवण म्हणून उभारला होता. त्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने हा विजय स्तंभ बांधला होता. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे
ब. राणा कुंभा. ऑप्शन बी. प्रश्न आहे हु बिल्ट अ डॅम अक्रॉस द तुंगभद्रा रिव्हर. तुंगभद्रा नदीवर धरण कोणत्या राजाने बांधले? विद्यार्थी मित्रांनो, कृष्णदेवराय जो विजयनगरचा सम्राट होता त्याने 1520 मध्ये तुंगभद्रा नदीवरती धरण बांधलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए कृष्णदेवराय. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज ऑल्सो कॉल्ड गजबेटकारा. गजबेटकारा असे कुणाला संबोधले जात होते? ऑप्शन दिलेत आपल्याला कृष्णदेवराय, देवरा, हरिहर आणि बुक्का. तर विद्यार्थी मित्रांनो, कृष्णदेवराय हे जे होते यांना गजबेटकारा किंवा हत्तीचा शिकारी असे संबोधले जात असे, कारण ते खूप पराक्रमी होते आणि उत्कृष्ट सैन्य नायक पण होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ कृष्णदेवराय. आता पुढचा प्रश्न पाहूयात. तुलवा वंशाच्या शेवटच्या शासक सदाशिवला कोणत्या गटाने पराभूत केले? हु डिफिटेड सदाशिवा, द लास्ट रूलर ऑफ द तुलवा डायनास्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या काळामध्ये अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा आणि बिदार यांचा जो गट झाला होता, या गटाने सदाशिव की जो तुलवा डायनास्टीचा राजा होता त्याला हरवलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क अहमदनगर, बिजापूर, गोलकोंडा आणि बिदर. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द फाउंडर ऑफ द निजामशाही डायनेस्टी ऑफ अहमदनगर. अहमदनगरच्या निजामशाही वंशाचे संस्थापक कोण होते? ऑप्शन्स आहेत आपल्याला मलिक अंबर, मलिक आदम बिह, मलिक अहमद बहरी, कुली कुतुब शाह आणि इब्राहिम आदिल शाह. तर मित्रांनो, मलिक अहमद बहरी हे जे होते यांनी अहमदनगरच्या निजामशाही वंशाची स्थापना केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी मलिक अहमद बहरी. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हु बिल्ट द गोल गुंबाज विच हॅज द वर्ल्ड्स सेकंड लार्जेस्ट डोम. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या घुमटासाठी प्रसिद्ध असलेला गोल गुंबज कोणत्या राजाने बांधला? तर मित्रांनो, मोहम्मद आदिल शहा याने 1656 मध्ये कर्नाटकमधील बिजापूर येथे जगातील सर्वात मोठ्या घुमटांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जो घुमट आहे तो गोल गुंबज बांधला होता. त्यामुळे मोहम्मद आदिल शहा ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द फाउंडर ऑफ द मुघल एम्पायर अँड इंट्रोड्यूस गन पावडर इन इंडिया. मुघल साम्राज्याचा संस्थापक आणि भारतात तोफखाना म्हणजेच गन पावडर आणणारा शासक कोण होता? इथे ऑप्शन्स आहेत हुमायून, बाबर, अकबर आणि जहांगीर. तर मित्रांनो, बाबर हा जो होता हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. त्याने 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये दारुगोळ्याचा म्हणजेच गन पावडरचा प्रभावीपणे वापर करून विजय मिळवला होता. त्यामुळे ऑप्शन बी बाबर याचा करेक्ट आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. हु रोड द हुमायूननामा. हुमायूनच्या जीवनावर आधारित हुमायूननामा कोणी लिहिला? ऑप्शन्स आहेत गुलबदन बेगम, जहानारा बेगम, नूरजहां आणि मुमताज महल. तर मित्रांनो, गुलबदन बेगम ही जी हुमायूनची सावत्र बहीण होते, या सावत्र बहिणीने हुमायूनच्या जीवनावरती आधारित असणारा हुमायूननामा हा ग्रंथ त्या काळी लिहिला होता. त्याच्यामध्ये हुमायूनच्या आयुष्यामध्ये घडलेल्या जेवढ्या घटना होत्या त्या सगळ्या घटनांचा उल्लेख त्या हुमायूननामामध्ये तिने केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. शेरशाह सुरी फॉट 2 मेजर बॅटल्स विथ हुमायून, व्हॉट वर देअर. शेरशाह सुरी हुमायून विरुद्ध कोणती 2 महत्वाची लढाई लढला? तर शेरशाह सुरी जो होता 1539 मध्ये पहिले तो चौसाची लढाई आणि 1540 मध्ये तो कन्नौजची लढाई लढला होता. आणि या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव झाला आणि शेरशहाने नंतर दिल्लीच्या तख्तावरती कब्जा केला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब किंवा बी चौसाची लढाई आणि कन्नौजची लढाई. पुढचा प्रश्न आहे. ॲट व्हॉट एज वॉज अकबर कॉरोनेटेड ॲज अ मुघल एम्परर. अकबर याला मुघल सम्राट म्हणून कितव्या वर्षी गादीवर बसवण्यात आले? ऑप्शन्स आहेत 12 वर्ष, 13 वर्ष, 14 वर्ष आणि 15 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, 1556 मध्ये हुमायून जो होता त्याच्या मृत्यूनंतर अकबर जो होता तो केवळ 12 वर्षाचा होता. तर त्या 12 वर्षाच्या वयामध्ये त्याला मुघलांचा सम्राट बनवण्यात आलं आणि गादीवरती बसवण्यात आलं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ 12 वर्षे. पुढचा प्रश्न आहे. वेअर वॉज द बुलंद दरवाजा कन्स्ट्रक्टेड. आग्रा, फतेपूर सिक्री, दिल्ली, लाहोर. बुलंद दरवाजा कोठे बांधण्यात आला? मित्रांनो,
बुलंद दरवाजा जो आहे तो अकबरने बांधला होता. गुजरात वरती ज्यावेळेस त्याने विजय मिळवला होता त्या विजयाच्या स्मरणार्थ 1575 मध्ये फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा बांधण्यात आला होता. त्यामुळे ऑप्शन बी फतेपूर सिक्री हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे द बॅटल ऑफ हल्दीघाटी इन 1576 AD वॉज फॉट बिटवीन. हल्दीघाटीची लढाई इसवी सन 1576 कोणाच्या दरम्यान लढली गेली? मित्रांनो, 1576 मध्ये हल्दीघाटीची जी लढाई झाली होती ती मुघल सम्राट अकबराच्या आणि मेवाडचे जे राणा होते, राणा प्रताप यांच्यामध्ये लढली गेली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अकबर आणि राणा प्रताप. पुढे आहे हु डिड जहांगीर मॅरी इन 1611 AD अँड कॉन्फर द टायटल ऑफ द नूरजहां. जहांगीरने इसवी सन 1611 मध्ये कोणाशी विवाह केला आणि तिला नूरजहां या पदवीने सन्मानित केले? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे मुमताज महल, मेहरुनिसा, सम्राज्ञी राणी आणि गुलबदम बेगम. तर मित्रांनो, जहांगीर जो होता त्याने 1611 मध्ये मेहरुनिसाशी विवाह केला आणि तिला नूरजहां ही पदवी प्रदान केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी मेहरुनिसा. प्रश्न आहे व्हेन वॉज द इंडियन काउन्सिल ऍक्ट पास्ड. भारतीय काउन्सिल कायदा कधी मंजूर झाला? ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला 1853, 1861, 1872 आणि 1892. तर मित्रांनो, भारतीय काउन्सिल कायदा जो होता तो 1861 मध्ये मंजूर झाला. या कायद्यामुळे भारतात कायदे निर्माण करणाऱ्या काउन्सिल्सना अधिकृत मान्यता मिळाली आणि भारतीयांना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये स्थान देण्यात आलं. आणि ही जी घटना घडली होती ती 1861 साली घडली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब 1861. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे हु एस्टॅब्लिश्ड द हाय कोर्ट ऍट कॅलकटा, बॉम्बे अँड मद्रास इन 1865. 1865 मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालय कोणी स्थापन केली? ऑप्शन्स आहेत लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड जॉन लॉरेन्स आणि लॉर्ड रिपन. तर मित्रांनो, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालय स्थापन करणारे लॉर्ड जॉन लॉरेन्स हे होते. 1865 मध्ये भारतीय उच्च न्यायालय कायदा अंतर्गत लॉर्ड जॉन लॉरेन्स यांनी कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालयाची स्थापना केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड जॉन लॉरेन्स, ऑप्शन क. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे हु ऑर्गनाइज्ड द स्टॅटिस्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया. भारताचे सांख्यिकी सर्वेक्षण कोणी आयोजित केले? ऑप्शन्स आहेत लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेयो, लॉर्ड रिपन. तर मित्रांनो, 1871 मध्ये लॉर्ड मेयो जे होते यांनी भारतीय सांख्यिकी सर्वेक्षण सुरू केले, ज्यामुळे लोकसंख्या आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यामध्ये ब्रिटिश सरकारला त्यावेळेस मदत झाली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क लॉर्ड मेयो. पुढचा प्रश्न आहे हु वॉज नोन ॲज द व्हॉइसरॉय ऑफ रिव्हर्स कॅरेक्टर. रिव्हर्स कॅरेक्टरचे व्हॉइसरॉय म्हणून कोण ओळखले जाते? मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिलेत लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन, लॉर्ड मेयो. तर मित्रांनो, रिव्हर्स कॅरेक्टरचे व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाणारे व्हॉइसरॉय जे होते ते लॉर्ड लिटन होते. लॉर्ड लिटन यांनी 1876 ते 1880 मध्ये भारतामध्ये आपला कार्यभार पाहिला. यांना भारतीय हितांपेक्षा ब्रिटिश सरकारच्या स्वार्थ जपण्यामध्ये जास्त रस होता. त्यामुळे यांना रिव्हर्स कॅरेक्टरचे व्हॉइसरॉय म्हटलं जातं, कारण त्यांनी 1878 मध्ये प्रेसचा कायदा आणि शस्त्र कायदा लागू केला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड लिटन, ऑप्शन क इथे योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे भारतामध्ये स्थानिक स्वराज्य व्यवस्था कधी सुरू करण्यात आली? 1872, 1882, 1892 आणि 1902 आपल्याला ऑप्शन्स दिलेत. तर मित्रांनो, लॉर्ड रिपन जे होते त्यांनी 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या होत्या. या सुधारणामुळे नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य आणि स्थानिक प्रशासन अधिक प्रभावी बनलं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1882 या साली स्थानिक स्वराज्य व्यवस्था सुरू करण्यात आली होती, ऑप्शन बी 1882. पुढचा प्रश्न आहे हु हेडेड द एज्युकेशन कमिशन ऑफ 1882. 1882च्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत लॉर्ड रिपन, सर विल्यम हंटर, लॉर्ड कर्झन आणि चार्ल्स वूड. तर मित्रांनो, 1982चा जो शिक्षण आयोग होता तो आयोग म्हणजे हंटर आयोग. तर मित्रांनो, हा जो आयोग होता हंटर आयोग, हा आयोग ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणला गेला होता 1882 मध्ये.
आणि या आयोगाचे अध्यक्ष होते सर विल्यम हंटर. ऑप्शन ब इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द इंडियन नॅशनल काँग्रेस एस्टॅब्लिश्ड? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 रोजी ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1885, ऑप्शन ब. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डिड द फॅक्टरी ऍक्ट ऑफ 1891 प्रोव्हाइडेड? 1891च्या फॅक्टरी कायद्यात काय प्रदान करण्यात आले? 1891 ला मित्रांनो जो फॅक्टरी कायदा झाला होता त्याच्यामध्ये काही तरतुदी केल्या होत्या. त्या तरतुदीमध्ये महिलांना व मुलांना कामाचे तास ठरवून दिले होते आणि आठवड्याची सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन ब, महिलांना व मुलांना आठवड्याची सुट्टी आणि कामाचे तास, हा इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे, विच कमिशन वॉज एस्टॅब्लिश टू ऍड्रेस द ग्रेट फॅमिन ऑफ 1896-1897? 1896-97च्या महादुष्काळाचा सामना करण्यासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? ऑप्शन्स आहेत हंटर आयोग, लायल आयोग, वेल्बी आयोग आणि फ्रेझर आयोग. तर मित्रांनो, 1896 ते 97च्या महादुष्काळाचा सामना करण्यासाठी लायल आयोग हा आयोग स्थापन करण्यात आला होता, जो 1897 मध्ये स्थापन केला गेला आणि त्याने दुष्काळ निवारणावरती उपाययोजनांसाठी अहवाल ब्रिटिश सरकारकडे सादर केला होता. त्यामुळे ऑप्शन ब, लायल आयोग याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश्ड? कृषी संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली? मित्रांनो, 1905 मध्ये बिहारमधील पुसा येथे कृषी संशोधन संस्था स्थापन करण्यात आली होती. नंतर ती जी संस्था आहे ती दिल्लीला हलवण्यात आली होती. त्यामुळे ऑप्शन क इथे योग्य उत्तर असणार आहे, पुसा. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द मुस्लिम लीग फाउंडेड? मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? मित्रांनो, 30 डिसेंबर 1906 रोजी ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. तर 1906, ऑप्शन ब इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे, हु फाउंडेड द हिंदू महासभा इन 1915? हिंदू महासभेची स्थापना 1915 मध्ये कोणी केली? ऑप्शन्स आहेत लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, पंडित मदन मोहन मालवीय, विनायक दामोदर सावरकर. तर मित्रांनो, 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना जी आहे ती पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती आणि ही जी महासभा स्थापली ती हिंदू समाजाचे हितसंबंध जपण्यासाठी स्थापली गेली होती. त्यामुळे ऑप्शन क, पंडित मदन मोहन मालवीय याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, व्हेन डिड द जालियनवाला बाग मॅसेकर अकर? जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले? तर मित्रांनो, 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर याच्या आदेशाने जालियनवाला बाग येथे हजारो निष्पाप भारतीयांवरती गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे 1919, ऑप्शन क याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS फाउंडेड? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS कधी स्थापन करण्यात आला? ऑप्शन्स आहेत 1920, 1925, 1930 आणि 1935. मित्रांनो, डॉक्टर हेडगेबार यांनी 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची म्हणजेच RSS ची स्थापना केली होती. त्यामुळे येथे योग्य उत्तर 1925 हे असेल. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स हेल्ड? पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स कुठे झाली? भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका. तर मित्रांनो, 1930 मध्ये लंडन येथे पहिली राऊंड टेबल परिषद झाली होती, जिथे ब्रिटिश सरकार आणि भारतीय नेत्यांमध्ये भारताच्या भविष्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या बाबतीमध्ये विषय हाताळण्यात आलेले होते. त्यामुळे ऑप्शन ब, इंग्लंड याचं करेक्ट आन्सर असणार. तर मित्रांनो, हे होते इतिहास या विषयामधील काही महत्त्वाचे MCQ. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे आणि आपण बाकीचे सर्व विषय, सर्व टॉपिक या सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची जी बॅच 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.